महाराष्ट्राच्या राजकारणाचं वर्णन करताना राज ठाकरे नेहमी एका वाक्याचा उपयोग करतात आणि ते वाक्य आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय तेच कळत नाहीये। महाराष्ट्राच्या राजकारणाचा नुसता तमाशा करून ठेवलाय, कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही असं राज ठाकरे म्हणतात। आणि त्याच राज ठाकरेंच्या पक्षाचे काही नेते रातोरात भाजपमध्ये दाखल झालेत। म्हणजे राज ठाकरेंबद्दलची निष्ठा आणि पक्षाबद्दलची आस्था गुंडाळून या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ज्या नेत्यांनी पेढे वाटले होते, फटाके फोडले होते, आनंद साजरा केला होता, भन्नाट डान्स केला होता, तेच नेते आज भाजपमध्ये दाखल झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते। पाहूयात नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेला कसा धक्का बसलाय। मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स। कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळत नाही असं राज ठाकरे सतत म्हणत होते। त्याच राज ठाकरेंच्या मनसेतले नेते नेत्याबद्दलच्या पक्षाबद्दलच्या निष्ठा गुंडाळून एकाच रात्रीत भाजपच्या तंबूत पोहोचले। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंची युती झाली त्यावेळी मनसेच्या याच नेत्यांनी पेढे वाटले। अहो इतकंच काय, जोरदार डान्स करत सेलिब्रेशनही केलं। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर डान्स करणारे हे मनसेचे नेते दिनकर पाटील, यतीन वाघ आणि उबाठाचे नेते विनायक पांडे 24 तासाच्या आत भाजपमध्ये दाखल झाले। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं सुद्धा। भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा या पक्षप्रवेशाला विरोध होता, तरीही तो विरोध झुगारून या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मला माहित नाही काय चाललेलं, ज्या पद्धतीने त्यांच्या वरिष्ठांची आमची चर्चा झाली, त्यांनी प्रवेशाची तारीख दिली, त्यानुसार आम्ही आज प्रवेश करतोय। कोणी शब्द दिला? गिरीश भाऊंशी चर्चा झाली ती, बाकी लोकल जे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा झाली होती आमची, आणि त्यानुसार आम्ही प्रवेश करतोय। हकलपट्टी काय आम्ही स्वतः निघून आलेलो आहे, तुम्ही काय हकलपट्टी करताय? नाही, राजीनामा नाही दिलं मी, आणि त्या पदाला ते जे पद होतं ना त्यालाही काही महत्त्व नव्हतं। त्यावेळेस जे विकास कामं केले होते, मग त्यात रिंग रोड असतील, सुशोभीकरणाचे कामं असतील किंवा इतर जे कामं आहेत, त्याचं कायमस्वरूपी शहराला उपलब्धी झालेली होती। त्याच धर्तीवरती आता जे काही कामं माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थाच्या अनुषंगाने घेत आहेत, त्यामध्ये त्यांचा अंतर्भाव व्हावा हा हेतू होता। त्याच दृष्टीने आजचा पक्षप्रवेश होता। विनायक पांडे हे 2006 ते 2009 या काळात ठाकरेंच्या शिवसेनेचे महापौर होते। नाशिकमधला आक्रमक चेहरा म्हणून विनायक पांडे यांची ओळख आहे। पक्षफुटीनंतर ठाकरेंकडे जे मोजके ज्येष्ठ पदाधिकारी शिल्लक होते त्यातले एक विनायक पांडे। जुने नाशिक परिसरात त्यांचा चांगला पगडा आहे। यतीन वाघ हे व्यवसायानं वकील आहेत। नाशिकमध्ये मनसेची सत्ता आल्यावर यतीन वाघ यांना मनसेचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला होता। त्यावेळी नाशिकमध्ये मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते। दिनकर पाटील सध्या मनसेचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा त्यांनी घेतल्या होत्या। सातपूर परिसरात दिनकर पाटील यांचं वर्चस्व आहे। यंदा दिनकर पाटील यांची पत्नी आणि मुलगाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। महानुभाव पंथाचाही पाटील यांना मोठा पाठिंबा आहे। पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला। काय बोललो, काय राहिलो, आता तो विषय घेऊ नका। आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावर नाराज नाही, नव्हतो, यापुढे नाही। जो जिंकेल त्याला घ्या आणि निवडून आणा अशी भाजपची रणनीती आहे। योगायोग म्हणजे एका मतासाठीही घोडेबाजार करायचा नाही, म्हणून ज्या वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं होतं त्याच वाजपेयींच्या जन्मदिनी नाशिकमध्ये निष्ठावंतांना डावलून जिंकून येणाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश झाले। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।